सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21व्या दिवशी पोलिसांनी अक्षरशः उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं। मात्र वांगचुक हे 20 जुलैला मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। वांगचुक यांनी रुग्णालयातून थेट देशवासियांना संदेश पाठवलाय। तर दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकही सरकारला घेरण्याची चिन्ह आहेत। पाहूया या संदर्भातील साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट। सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश। 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन। वांगचुक मोर्चावर ठाम, केंद्राचं टेन्शन वाढलं। गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने उचलत थेट रुग्णालयात नेले। पोलिसांच्या कारवाईमुळे जंतर मंतरवर मोठा गोंधळ उडाला। वांगचुक यांना रुग्णालयात डांबल्यानंतर आता कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित तिपके यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केल्यामुळे हे आंदोलन अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली। त्यातच सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून एक संदेश दिलाय। स्वातंत्र्याचं दुसरं आंदोलन, भयमुक्त भारत, अन्यायमुक्त भारत, अन्यायाविरोधातील स्वातंत्र्यासाठी भीतीपासून ही मुक्ती, भारतातील स्वातंत्र्याचा दुसरा लढा, संसदेवरील मोर्चाला मोठ्या प्रमाणात यशस्वी करा, मला बेकायदेशीरपणे रुग्णालयात नेलंय, हा संदेश मी गीतांजली मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। सोनम वांगचुक आंदोलनात सहभागी होऊ शकले नाही तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होणार, असा इशारा त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिला। एवढंच नाही तर वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्याचा वाद आता थेट सर्वोच्च न्यायालयातही पोहोचलाय। विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि मौलिक अधिकारांच्या रक्षणासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली। दुसरीकडे सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। खोटेपणा आणि हिंसाचार ही मोदी सरकारची मूळ तत्व आहेत। सोनम वांगचुक अहिंसक उपोषणावर असताना त्यांना जंतर मंतरवरून हटवणं चुकीचं आहे। पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे भारताच्या भविष्यासाठी गंभीर आहे। भारताच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि विश्वास ठेवणाऱ्या आम्हा सर्वांना हे मुद्दे मांडण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही। सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील आंदोलनाची धड थेट महाराष्ट्रातही पोहोचली। दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये ठाकरे सेनेकडून वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी तरुणांकडून आंदोलन करण्यात येते। वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक दिल्लीकडे निघाले। मात्र 20 जुलैच्या संसदेवरील मोर्चासाठी सीजेपीने अद्याप परवानगी मागितलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान संसदेत सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विरोधक मोदी सरकारला धारेवर धरणार हे निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।